माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे राजकारणात घाणेरडे प्रकार आलेले आहेत. राजकारणातील घाणेरड्या प्रवृत्तीवर जोरदार आघात करण्याची वेळ आली आहे. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत संजय पाटील नावाचा घाणेरडा विचार या मतदारसंघातून कायमचाच हद्दपार करा असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे. तसेच यासाठी आवश्यक ती सर्व मदत रोहित पाटील यांना करण्याची ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे. कवठेमंकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यावर करण्यात आलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या निषेध सभेत बोलताना खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवलाय. यावेळी रोहित पाटील यांच्यासह सर्वच मान्यवरांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची गुंडगिरी चालून देणार नसल्याचा इशारा दिला. खासदार विशाल पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीत झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर संजय पाटील वैफल्यग्रस्त झालेत. यापुढील काळात मतदारसंघात जर असे प्रकार घडले तर गप्प बसणार नाही. रोहित पाटील म्हणाले, नगरपंचायतीची सत्ता हातातून जाणार हे लक्षात येताच माजी खासदारांनी आमच्या नगरसेवकांच्या दारात जाऊन दंगा केलाय. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली आहे आणि विधानसभेलाही हेच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांच्या घराकडे वाकड्या नजरेने बघाल तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते 2 महिन्यातच करा. त्यानंतर मी तुम्हाला काहीच करू देणार नाही, हा माझा शब्द आहे. यापुढील काळात तुमच्यापेक्षा 4 पट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा राहणार असंही लक्षात ठेवा, असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी दिलाय. कवठेमंकाळचे उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला आणि संजय काका पाटील यांच्या वादाला आता युटर्न मिळालाय. एकीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत होते, तर दुसरीकडे अय्याज मुल्ला यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून तक्रार मागे घेतली आहे. मुल्ला यांनी तक्रार मागे घेतल्यामुळे कवठेमंकाळ आणि तासगाव तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अय्याज मुल्ला यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की माझ्या त्या मारहाण प्रकरणाशी काहीही संबंध नाही. गैरसमजातून आणि गोंधळलेल्या स्थितीत मी तक्रार केल्याचं त्यांनी नमूद केलं. यातूनच आता दूध का दूध आणि पाणी का पाणी स्पष्ट झालंय. नौटंकी करून राजकारण करण्याची सवय रोहित पाटील यांनी कायम ठेवली आहे. विकास कामांच्या ऐवजी सहानुभूती आणि भावना याच्या जोरावरच त्यांना राजकारण करायचंय. म्हणूनच वारंवार नौटंकीचा सहारा घेतला जातो. पण तासगाव कवठेमंकाळमधील जनता आता सुज्ञ झाली असल्याचा टोला माजी खासदार संजय काका पाटील यांनी लगावलाय. कवठेमंकाळमधील माजी उपनगराध्यक्षांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यास अडवले. मात्र रोहित पाटील यांनी हे प्रकरण घाणेरड्या पातळीवर नेऊन राजकारण केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय. तक्रारीत कोणतेही तथ्य नसताना दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं. द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांचा निषेध करीत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. संजय काका पाटील म्हणाले, दलित समाजाचे खंडू होवाळे कार्यकर्ते आहेत. ते मारहाण झाल्याची घटना सांगण्यास माझ्या घरी आले होते. त्याबाबत मी 2 कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना विचारण्यास गेलो होतो. घरात गेल्यावर संवाद झाला. झालेल्या घटनेबद्दल चुकीची माफी मागितली. परत असे राजकारण करणार नाही अशी ग्वाही दिल्याने विषय संपला होता. मात्र रोहित पाटील आमदार झाल्यावर मंत्री होतील त्यावेळी एकास ताणून मारू अशा पद्धतीची भाषा वापरली. चुकीच्या गोष्टी केल्याने माझ्या कार्यकर्त्यांनी 2 थोबाड दिल्या. त्यावेळी त्यांना सोडवलं. त्यानंतर तिथून निघून गेलो. रोहित पाटील यांना घाणेरडं राजकारण करायचं होतं. जातीजातीत समाजात आणि गटागटात राजकारण करून बदला घ्यायचाय. त्यांनी तासगाव आणि कवठेमंकाळमधील 100वर कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. त्यांच्याकडे कुणी तयार नव्हतं. काही कार्यकर्ते आल्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर बसले. मारहाणीच्या घटनेत तथ्य नसताना, पोलिसांच्या कलमात बसत नसताना कलमे माझ्यावर लावण्यात आली. या पद्धतीने द्वेषाचं राजकारण करण्याचा निषेध करीत असल्याचं माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले. वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळाच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालय चालवलं जातं. या ठिकाणी कारखान्याच्या सभासदांना फीमध्ये सवलत दिली जाते. त्याच्या धर्तीवर आता फार्मसी आणि वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा भाड्याने देण्याची घोषणा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनी सभेत केली आहे. तर कारखान्याच्या सभासदांना दसऱ्यापूर्वी साखर देण्यात येईल. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील साखर देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत खासदार विशाल पाटील बोलत होते. विशाल पाटील सभेत बोलताना म्हणाले, वसंतदादा शेतकरी मंडळाच्या माध्यमातून बुधगाव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय चालवलं जातं. हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडलेत. अमेरिकेसह अन्य देशात वार्षिक करोडो रुपयांचा पगार शेतकरी साखर कारखान्याच्या सभासदांची मुले घेतात. या बाबींचा विचार करून केवळ साखर उत्पादन पुरते मर्यादित न राहता कारखान्याच्या माध्यमातून कारखाना परिसरात सुसज्ज रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.
कारखान्याच्या सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबाला याचा लाभ मिळावा यासाठी हा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. चिंतामण नगर येथील रेल्वे पुलाच्या दर्जाबाबत आजपर्यंत कधीही पाहणी केली नव्हती, पण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मणे राजुरी बुधगाव कर्नाळ येथील शेतकऱ्यांना घेऊन पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी रेल्वे विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले. चिंतामण नगर येथील पुलावरून 30 सप्टेंबर अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी आहे. अनेक वेळा तारखा बदलल्या. आता 15 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल आणि वाहतूक सुरू होईल असं वाटत नाही. पुलाच्या लागूनच कॉन्क्रीट 2 दिवसांपूर्वी करण्यात आले. त्याला किमान क्युरीसाठी 10 ते 15 दिवस ठेवायला लागेल. तर पुलाच्या मध्यापर्यंत पाहणी केली. त्यावेळी पुलावरून दोन्ही बाजूला पाहिले असता विचित्र पद्धतीने अलाइनमेंट चेंज करून हा पूल केलाय. माधवनगरच्या बाजूने वर आल्यावर साधारण कर्व आहे, तसेच सांगलीकडे उतरताना सुद्धा थोडा कर्व आहे. त्यामुळे शंका व्यक्त केली जाते. या प्रकरणी तक्रार करणार असल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले. यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख, महेश खराडे, गजानन साळुंखे, प्रवीण पाटील, सुनील पवार, प्रभाकर तोडकर, यशवंत हरुगडे, उमेश शेडके, विष्णू पाटील आदी जण उपस्थित होते. केरळ येथील थ्रिसूरमधून 1,80,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे सापळा रचून जेरबंद केले. विश्वास रामचंद्र कदम असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. संशयित विश्वास कदम याचे केरळमधील थ्रिसूरमध्ये सोन्याचे दागिन्यावर हॉलमार्क करून देण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्याची पत्नी स्नेहल कदम आणि इतर 2 जण भागीदार आहेत. थ्रिसूरमधील सराफी व्यावसायिक सदानंदन पोन्नापन्न यांनी एप्रिल 2024 मध्ये विश्वास कदम याला 1,80,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हॉलमार्कसाठी दिले होते, पण विश्वास कदम याने हॉलमार्क करून सोने परत न देता पसार झाला होता. या प्रकरणी थ्रिसूर पोलीस ठाण्यात कदम याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी केरळ पोलिसांचं पथक सांगलीत आलं होतं. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी संशयिताचा शोध घेण्याची सूचना एलसीबीच्या पथकाला दिली होती. त्यानुसार एलसीबीचे पथक संशयिताचा शोध घेत असताना विश्वास कदम हा भिवघाट येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत 2.25 कोटीचे सोने थ्रिसूरमध्येच विकल्याची कबुली दिली. त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बालकांचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागासाठी तब्बल 1,903 जागा होत्या. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1,090 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे यंदा आरटीईच्या 813 जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र दिसते. आरटीईची 25% प्रवेश प्रक्रिया यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उशिरा सुरू झाली. तोपर्यंत 2024 ते 25चे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला होता. 23 जुलैपासून कागदपत्र पडताळणी सुरू झाली होती. जिल्ह्यात 233 शाळांमधील 1,903 जागांवर आरटीई 25%चे प्रवेश सुरू आहेत. आतापर्यंत प्रवेशाच्या 3 फेऱ्या आटोपल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षीचे पहिले सत्र जवळजवळ संपत आले. जिल्ह्यात आरटीईच्या जागांसाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी काही अर्ज बाद करण्यात आले. उरलेल्या अर्जांपैकी 1,090 जागांवर प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे यंदा 813 जागा रिक्त राहणार आहेत. आरटीईच्या सगळ्या जागांसाठी अर्ज आले असते तर जागा रिक्त राहिल्या नसत्या. मात्र अनेक पालकांना सोयीची शाळा मिळाल्याने किंवा लहान गट मिळाल्याने प्रवेश घेतला नाही. विद्यार्थ्यांचे पालक ही दुसऱ्या शाळेसाठी अर्ज करतात, मात्र पसंती शाळा मिळाली नाही तर प्रवेश नाकारतात. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारे जागा रिक्त राहत असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. कडेगाव येथील मुख्य बाजारपेठेत शिवांश कलेक्शन या कापड दुकानात साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून चाकूचा धाक दाखवून 20 ग्रॅमचे 61,000 रुपयाची सोन्याची चैन, 3 ग्रॅमच्या 4,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 69,000चं सोनं लंपास करून पळ काढल्याची घटना शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास घडली. फिर्यादी नामदेव कृष्णा करडे यांच्या फिर्यादीवरून 3 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करतायत. घटनेचं वृत्त समजताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मेन रोड बाजारपेठ येथील शिवांश कलेक्शन या कपड्याच्या दुकानात 3 अनोळखी व्यक्तींनी साडी खरेदी करण्याचा बनाव करून फिर्यादी करडे यांचे हातपाय साडीने बांधून तोंडात गोळा घालून चाकूचा धाक दाखवून गळ्यातील चैन तोडून आणि हातातील अंगठ्या काढून घेऊन तेथून पोबारा केलाय. सदरील प्रकरणी कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात. भर दिवसा आणि रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या या चोरीच्या घटनेने मात्र शहरात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय.
कडेगाव येथील चहा विक्री करणाऱ्या प्रवीण शहा यांच्या चावडी चौक येथील निवासस्थानी काल रात्री 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील सोने आणि मोबाईल चोरून तिथून पसारा केला होता. शहरात एकामागे एक होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून योग्य ती उपाययोजना करण्याचं गरजेचं आहे. राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाळव्यातील अंतर्गत विकास कामांसाठी शासनाकडून मंजूर करून 1,55,00,000च्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राजेंद्र पाटील, नेताजी पाटील, दूध संघाचे प्रशांत थोरात, जयकर गावडे, हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान उपसरपंच चंद्रशेखर शेळके उपस्थित होते. 1400 मळा ते महाडिक वस्ती रस्ता, इस्लामपूर रोड ते श्याम कदम घर रस्ता, अमित नवले घर ते दिलीप चौगुले घर, साखराळे रोड, किसन गावडे वस्ती ते तुषार थोरात वस्तीपर्यंत रस्ता यांसह विविध कामांचं उद्घाटन करण्यात आलं. फटाक्यांच्या आतिषबाजीने प्रतीक पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.